सातारा लोकसभेच्या रिंगणामधून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतलेली आहे। तब्येत ठीक नसल्याने मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलंय। पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत। उमेदवार कोण असावा याबाबत ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक घेत आहेत आणि याबद्दल साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। सध्या आता खासदार श्रीनिवास पाटील या ठिकाणी आता आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। साहेब, आता बैठक सुरू झालेली आहे। आदरणीय पवारांचं स्वागत झालं आहे, बैठक सुरू आहे, आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलंय। साहेब, बैठकीत काय घडामोडी होऊ शकतात आता नाही सांगता येत। झाल्यावर तुम 2 वाजता निर्णय होईल असं वाटतं। 2 वाजता आपण सर्वांना प्रीती या रेस्टॉरंटमध्ये बोलवले, त्यावेळी आदरणीय साहेबच नक्की काय ठरलंय सांगतील, तोपर्यंत आपण वाट पाहूया। ठीक आहे साहेब, एकच प्रश्न शेवटचा, तुम्ही इच्छुक आहात का? तुमची आणि पवार साहेबांची काय नेमकी ते आता कळेल काय। आता प्रत्येक तालुक्याला विचारतात, त्यातून निर्णय काय होईल 2 वाजता आपल्याला कळेल। कुठली बैठक म्हणजे कुठल्या मतदारसंघाची? नाही मला माहिती नाही, आता बोलवलं असेल, आम्ही बाहेर आलोय, त्यांना मोकळेपणाने बोलता यावं याकरता आपण बाहेर राहणं योग्य आहे। त्यांनी याबाबत गोपनीयता ठेवलेली आहे, अधिक माहिती देण्यास नकार देत आहेत। मात्र या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघ वाईज जे काही कार्यकर्ते बोलवलेले आहेत त्यानुसार पुढचा निर्णय होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।